आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोखंडवाला म्हाडा 120 फीट डीपी रोड करता मी वर्षानुवर्ष भांडतोय। ज्या जागेवर आपण उभे आहोत ती जागा महिंद्रा कंपनीची होती। ती त्यावेळेला आम्ही डीपी रोडची असल्यामुळे त्यांच्याकडनं घेतली। शापूर पालनजीचा ट्रान्झिट कॅम्प त्या ठिकाणी आम्ही डिमॉलिश केला। तो त्या ठिकाणी रस्ता बनवला। पुढच्या भागातला रस्ता बनवण्याचं काम चालू आहे। पण मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे या 120 फीट डीपी रोड करता जाणीवपूर्वक काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी सुरुवातीला सांगितलं अलाइनमेंट चेंज करा, पण याची अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही। हायकोर्टामध्ये लोक गेली आहेत, अलाइनमेंट चेंज झाली नाही। 2034च्या डीपीने सांगितलं की अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही। मग त्यांनी सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनवला पाहिजे 300 लोकांना बाधित न होऊ देता। महापालिकेची कमिटी बसली, महापालिकेने सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनू शकत नाही, रोड करण्याला पर्याय नाही। मग मी आता एक व्हाया मीडिया दिलेला आहे की लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे। ही मागणी करणारा मी आहे आणि तसा वागणारा मी आहे। हनुमाननगरच्या 55 लोकांना मी त्या ठिकाणी हायवेलाच त्या ठिकाणी घरं मिळवून दिलेली आहेत। आता मी व्हाया मीडिया दिलेला आहे की आत्ता जो रोड जिथपर्यंत झाला आहे तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते। आणि त्याच्याकरता जेवढ्या 20-25 लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर विलेजमध्ये 300 चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत। आणि त्याच्यामुळे आता हा व्हाया मीडिया काढला गेलाच पाहिजे आणि वन वे रोड हा चालू केला गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि त्या मागणीकरता आम्ही आज या ठिकाणी धरणं प्रदर्शन करण्याकरता बसलो होतो। आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू, हे मी आपल्या माध्यमातून आज महापालिका प्रशासन आणि सगळ्यांना सांगतोय। माझ्या दृष्टीने हे अत्यंत फेअर प्रपोजल आहे, विन विन प्रपोजल आहे, ते त्यांनी मान्य करावं अशी माझी या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे।